नमस्कार. माझं नाव राघवेंद्र लांबले. मी प्रॉपर भारतीच्या त्या नवभारत कंपनीमध्ये मी जवळजवळ 10-15 वर्ष झाला मी काम करवलं. मी बिगर जिल्ह्याचे मॅनेजर बोलतो. आज आम्ही एक शेतकऱ्यांचं संमेलन म्हणून केलेलं आहोत. शेतकऱ्यांचं नाव आहे विठ्ठलराव गंगाराम गवळी, ते हातोरणा, तालुका कमला, जिल्हा बिदर. आपले नवभारत कंपनीचे आपले उत्पादन आमचे शेतकरी वापरल्यात. ऊसाला बरे पिकाला बी वापरल्यात, उडदाला, मुगाला, तुरीला, सगळ्याला वापरल्यात. तरी पण आता आपल्या कंपनीचे हे जैविक खत, आपले सेंद्रिय खत त्या पिकाला वापरल्यात. ते वापरल्यामुळे त्यांना काय काय त्याच्यामध्ये फरक वाटले, त्याच्याबद्दल आम्ही त्यांना त्यांच्या तोंडाने आम्ही विचारवतोय. सर, तुमचे परिचय देवा. माझं नाव दत्ता विठ्ठलराव गवळी, गाव, तालुका सर? सुवर्णा, तालुका अहमदनगर, जिल्हा बिदर. जिल्हा बिदर. बरं सर, आपल्या हे नवभारत कंपनीला जोडून तुम्ही किती वर्ष झालं सर? 3-4 वर्ष. 3-4 वर्ष झालं. बरं सर, आता सुरुवातीला आपल्या कंपनीबद्दल तुम्हाला कोण सांगितलं सर असं का गवर हा औषध आहे म्हणून? बालाजी गुरुजी. त्याने स्टार्टिंगला त्याने वापरायला ते सर. हा, मग त्याने वापरल्यामुळे कोणत्या पिकाला वापरले आणि काय काय घेतलं सर आमच्याकडे? उसाला वापरलं ते. हा, उद्या खाण्याचं आलं. हा, चांगलं आल्यामुळे सुरू केलं आम्ही. चालत जवळ 3-4 वर्ष झालं. 4 वर्ष झालं. आता उसाला किती वर्षापासून आमचा गवर वापरायला सर? 3 वर्ष झालं. 3 वर्ष झालं उसाला. आता सोयाबीनला पण हा गवर वापरलं की? सोयाबीनला, तुरीला सगळं. हरभऱ्याला नाही. नाही. गेल्या वर्षी करतो का? गेलखाली वापरतो. बरं बरं, ठीक आहे सर. आता ह्या उसाला आयचं वय किती आहे म्हणतो? 8 महिने ते 7 महिने झाले. 8 महिने झाले. तेवढा पाऊस असून बी, एवढा प्रभाव असून बी, पुरा बिदर जिल्ह्यामध्ये पाण्याचा प्रभाव लय झाले, दुष्काळी पडले, अतिवृष्टी झाल्यामुळे बी तेवढं झालं. तर पण असं ऊस आहे म्हणता तर बरंच आम्हाला चांगलं वाटतंय. तरी पण ह्या ऊसाला आपल्या कंपनीचं कोणतं तुम्ही प्रोडक्ट वापरला? हे विक्रम फाय आणि दोस्त आणि विजयगुरु. टोटल किती पोते घेतलं तुम्ही? 25 पोते. मग 25 पोते म्हणजे किती वेळा काढायचा तुम्ही? 2 वेळा. आणि त्याच्याबरोबर आणि दुसरं मिक्स काय घेतलं? युरिया 2. आमची गवरा बरोबर 1-2 पोते युरिया. हा, म्हणजे 2 वेळा तुम्ही वापरला. एकरी अंदाज किती पोते घातला? 3-4 पोते आयुर्वेद पडले. बरं, ते गवर वापरण्यामुळे आता आपली जैविक आणि सेंद्रिय ह्या कुठल्या बी केमिकलची बाधित नाही, ते वापरण्यामुळे तुम्हाला ऊसामध्ये काय फरक वाटले आणि जमिनीमध्ये काय फरक वाटले? जमीनचा मऊ पडते आहे आणि हे ऊस हाईट वाढले. उंची वाढले. गेल्या वर्षी असं होतं का? नकर बारीक होतो. नकर बारीक होता. आमचा दुसरं मोड आहे ना? बरोबर. हे बियाचं नाव काय? 80-032. बरं. आता तुमच्या बरोबर आणि कोण घेतलं आपल्या ऊसाला हे गवर? किसान. हा हा, दोघं. मग त्यांचे ऊस कसं आहे सर? ते बी चांगलंच आहे. बरं. चांगलं म्हणजे याच्यानं काय काय फरक वाटलं सर? त्याचं थोडं आम्हाला मोजून दाखवता. याची चेहरी किती आहे अंदाज? 20-22-25 जवळपास. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 24 म्हणजे 24-25. 8व्या महिन्याचा ऊस आहे मित्रांनो. आपल्या कंपनीचे प्रोडक्ट वापरले, जैविक आणि सेंद्रिय शेती करल्या जे शेतकरी. पूर्वी रासायनिक खतं वापरत होते पूर्वीच्या उत्पादनामध्ये, आणि ह्यावर्षी हे आमचे सेंद्रिय जैविक खतं वापरल्यात. ते वापरल्यामुळे त्यांचं आता जवळजवळ ह्याचं वय आहे बघा 7 ते 8 महिने झाले. आमदा अतिवृष्टी पण झाल्यामुळे एवढं चांगलं आले म्हणतात. तर त्यांचं मेहनत चांगली आहे, त्यांचे मेंटेनन्स चांगले आहे. तरी पण आमदा आता सध्या तर नोव्हेंबर महिन्यात चालू आता ऊन चालू झाले, तरी पण ह्याला थोडं पाणी कमी झाले आणि 1-2 महिन्यामध्ये जाईल वाटते. तरी पण आणि 4-5 फूट तर 2 फूट तर वाढेल आमची अपेक्षा आहे. गेल्या वर्षीपेक्षा आमदा उत्पादन मध्ये वाढ होईल का म्हणता? त्यावेळेस बघितलं तर वाढ होईल वाटलं. बरं, तुम्हाला आता नंतर आपल्या कंपनीची प्रोडक्ट वापरलं थोडे तर समाधान होती? नंबर 1 आहे. दुसऱ्या इतर शेतकऱ्याला, तुमच्या गावातल्या शेतकऱ्याला आपल्या आमच्या गौराबद्दल आणि औषधीबद्दल इतर तुमच्या गावातल्या शेतकऱ्याला काय सांगू शकता? आता हे नवीन आहे शेतकरी, उदाहरण त्याने वापर नाहीत. आता त्यांचं आमच्या बद्दल माहिती बी नाही. मग ह्याला काय सांगू शकता तुम्ही दुसऱ्या? हा, त्याच कंपनीचं तुम्ही पण वापरा, एक बार वापरून बघा. तुमची जमीन बी चांगली होते आणि उत्पादनामध्ये चांगली वाढ होईल. आता बरे आम्ही ऊस बघितलो सर ह्या तुमच्या तालुक्यामध्ये, तर बरे लोकांचा रोग पडले.
बरेच लोकांचं रोपण आहे. तुमचं पान अजून बी हे आहे हिरवापणा हा कांडे अजून जोडलेले आहे बघ. पूर्ण आहे हिरवापणा. हा आता पाणी बी काय कसं पाणी पडलं पावसावरच आहे. पावसावरच आहे ना. बरोबर. अतिवृष्टी झाले पण हे झाले तरी पण आम्हाला पाणी एक, दिलं नाही. पाणी आणि थोडं दिलं तर आणि बी थोडं आमच्या अपेक्षा का आणि थोडं जाड होईल वाढ होईल आमची अपेक्षा झाड होती. होत होतं पाणी दिलं तर होत होतं पाणी दिले बरोबर. नाही चांगलं आहे सर. तुम्ही काय हे करू नका. आता आमच्या हिशोबाने म्हटलं तर आणि ते वापरल्यामुळे आणि लांबी पण झाले ना. हा खडकपी लाभ झाले आणि कलर चांगली आहे आणि जमीन तुमची चांगली आहे वाटते. हलकी आहे थोडी. थोडी हलकी आहे. बरं बरं बरं. आता इतर ह्या ऊसाला आणि त्यांची बाजूचे शेतकरी पण त्यांनी ऊस केल्यात. त्यांची ऊस आणि तुमची ऊसाला काय फरक आहे का सर? आमचं चांगलं आहे. तुमचं चांगला आहे. वय दोन्ही सेमाचं वय नाही हा हे 10-11 महिन्याचं ते 10-11 महिन्याचं आहे. तुमचं कमी आहे मग. तुमचं बरं आलं म्हणतो. बरं त्या हाईट बारीक दिसले त्याची. बर. आणि कंपनीला तुमच्यापेक्षा काय म्हणतो सर तुमच्या कंपनीला हे प्रोडक्ट दिल्यामुळे आमच्या कंपनीचे खत घातल्यामुळे कंपनीला काय सांगू शकतो? नंबर एक गवर आहे चांगला आहे. हा सगळं भारी आहे. हा भाव जरा कमी लावा. बरोबर हे बरोबर आहे की. बरोबर आहे. कमी करा म्हणतो. तुमची अपेक्षा आहे थोडा भाव पण कमी करा म्हणतो. तरी पण तुम्ही आमचं औषध पण वापरलं सर. तुम्ही कोणत्या कोणत्या पिकाला वापरलं सर? तुरीला हरभऱ्याला सगळंच वापरतो. तुरीला हरभरा. ते कसं सर औषध? नंबर 1 आहे. वर्षाला किती वेळा मारतो? 1-2 वेळेस. 1-2 वेळेस रास होते 2 मध्ये. बरे लोक दुसरे औषध मारतात 2-3 वेळे मारतात औषध. जलसाली एकच वेळेस मारलो तर राशीच झाली आमची तुरी यायची. आमदार बी तसंच होलं. सर गेल्या वर्षी आमची पेरणीला तुम्ही तुरीला आणि सोयाबीनला हेच गवर घेत होतो पेरणीला. दोस्त आणि दोस्त आणि हे घेत होतो. मग तूर कसे होती आता गेल्या वर्षी? नंबर 1 आलती. हेच गवर घालतो का दुसऱ्याने मिसळून घालतो दोस्त आणि नाही दुसरे बाहेरचे केमिकल मिसळून घालतो का? कोणतं नाही. आणि घालताना पाणी झाले का तुम्हाला? नाही पाणी झाली. हा पाणी झाले बेरा बाकाला. सोयाबीन कशी होती? सोयाबीन नंबर 1 आलतं. हा सोयाबीन नंबर 1 आलतं. मग गेल्या वर्षी पण घेतलो आणि आमदा बी घेतला. आता हे ऊस आणि गेल्यावर बी तुम्हाला लागते वाटतंय की लागते. आता लावण करताना लावण करायची अजून किती एकर आहे आमचं सर? एकरभरच लावण करणार आम्ही. ओके 2 मिनिट आम्हाला सर्व आमचे मिलिटरीमॅन सर पण आलेत. ते सुट्टीच्या टायमाला आल्यात. त्यांनी पण खास त्यांची शेती आहे. त्यांना सुट्टी काढून आलेत आणि आम्ही म्हटलो सर तुमची शेताला मी ऊस बघायला आलो मला खरं 5-10 मिनिट वेळ द्या म्हणून त्यांनी बी वेळ काढून आल्यात. त्याने आता ऑलरेडी सध्या सर्व्हिसमध्ये आहेत तरी पण त्यांची अपेक्षा विचारवा. त्यांना आम्हाला वेळ दिल्यामुळे त्यांना आम्ही धन्यवाद म्हणतो आभारी म्हणतो. सर तुम्हाला कसं वाटतंय तुमची आता ऊस बघितलं तर? चांगलं आहे सगळं. हे कंपनीचं चांगलं आहे. कोणी बी मित्र विचारले तर हे घातलेले इथून खत चांगलं आहे सगळ्यात भारी. नाही आता सगळ्या पिकासाठी ते भारी आहे म्हणून सांगू शकतो आम्ही. ओके सर. तुमच्या गावातले शेतकऱ्याला काय सांगू शकतो? गावातले आता सगळ्या मित्रांना ते विचारलं तर आमच्या ऊसामध्ये एवढं फरक आहे बाबा हे एक खत वापरला तुम्ही वापरा बघा 1 वर्ष वापरून. ओके आता सर्व्हिसला कुठं असतो? आता सध्या दार्जिलिंगला. ओके तुम्हाला ही जैविक शेती करायचं आवडते का? जैविक शेती आवडते. केमिकल करायचं आवडते? केमिकलचं आवडत नाही. जैविकचं चांगलं आहे. म्हणजे केमिकल मध्ये आणि जैविक मध्ये काय फरक आहे म्हणतो सर? सगळं पिकाला ते आवरेज आपल्या शरीराला बी चांगलं आहे. हा सर. जमीन बी आपली सुपीक होते. त्याच्यामुळे जैविक शेती. जैविक शेती केल्या सेंद्रिय शेती का तर जमीन बी अस्वस्थ असते पीक बी चांगलं असते आमची शरीर बी चांगलं असते. तुमच्या अपेक्षा आहे सर. खरंच गोष्ट आहे सर. बोलल्यामुळे आभारी म्हणतो सर. धन्यवाद.